प्रतिजेजुरी देवस्थान म्हणून खंडेराव मंदिराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार. अभोणा येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यांच्या 3 दिवसीय यात्रोत्सवानिमित्त नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी रविवारी सकाळी अभोणा ग्रामस्थांची सदिच्छा भेट घेत त्यांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खंडेराव यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना जयश्री पवार यांनी अभोणा येथील श्री खंडेराव महाराज मंदिराचा प्रतिजेजुरी देवस्थान म्हणून विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली. धार्मिक स्थळ आणि पर्यटन विकासाच्या माध्यमातून अभोणाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आमदार नितीन पवार यांच्या सक्रिय सहभागातून ग्रामस्थांचे स्वप्न साकार केले जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. अभोणा गाव विकासाअंतर्गत प्रस्तावित असलेली विविध विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. मंदिर परिसराचा विकास, मूलभूत सुविधा तसेच पर्यटनदृष्ट्या आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन यावेळी जयश्री पवार यांनी दिले. या प्रसंगी यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चैतन हिरे, कळवण. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर